ही चटणी तुम्ही खूप वेळा बाजारातून आणून खाल्ली असेल, पण घरच्या घरी बनवण्याचा प्रयत्न केला की अशी चव काही येत नाही. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सेम टू सेम मार्केटमध्ये जी चटणी भेटते ती घरच्या घरी कशी बनवायची. तर आज आपण बनवतो आहे शेंगदाण्याची चटणी. तर त्यासाठी बघा मी इथं 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे छान भाजून घ्यायचे, छान खरपूस असे लो गॅसवर भाजून घ्यायचे, त्याला डाग पडेपर्यंत. फुल गॅसवर भाजले की शेंगदाणे बाहेरून भाजले जातात पण आतून तसेच मऊ राहतात, त्यामुळे छान असे खरपूस लो गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता हे भाजलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी. आणि शेंगदाणे थंड झाले की त्याचे आपल्याला सालं पूर्ण काढून घ्यायचे आहेत. बघा शेंगदाणे थंड झालेत, आता त्याची सालं पूर्ण काढून घ्यायची. असे हाताने चोळून दोन्ही हाताने सालं काढून घ्यायची. जेवढे निघते तेवढी सालं पूर्ण शेंगदाण्याची काढून घ्यायची. आणि एका चाळणीच्या मदतीने बघा ह्याची सालं आणि शेंगदाणे वेगळे करून घ्यायचे. अशी एखादी चाळणी घ्यायची, एखादा झाऱ्या असा घेऊ शकता तुम्ही. असं हलवत ना त्याची सालं पूर्ण वेगळी करायची आणि शेंगदाणे वेगळे करायचे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि एका पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतले. तेल थोडं जास्तच घ्यायचं, म्हणजे शेंगदाण्याच्या चटणीला छान तेलकटपणा येतो. आता 2 ते 3 चमचे तेल घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातले मी. आणि एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. लसूण पण छान भाजून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला फोलं काढलेली शेंगदाणे घालायचे. तर आता आपण शेंगदाणे पण घालून घेऊया. शेंगदाणे छान तेलामध्ये पण परतवून घ्यायचे, म्हणजे त्याला छान क्रिस्पीपणा येतो आणि आपली शेंगदाण्याची चटणी पण छान क्रिस्पी लागते. त्यामुळे तेलामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. तर त्यासाठी बघा मी इथं 1 चमचा लाल तिखट घेतले. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर जास्त पण घेऊ शकता. आणि अर्धा चमचा मीठ घेतले मी. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मसाले छान शेंगदाण्याला लागले गेले पाहिजेत. छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे थंड होण्यासाठी साईडला काढून घ्यायचं. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये पण हे जाडसर चटणी करून घेऊ शकता. आणि नसेल तर मिक्सरमध्ये पण ऑन ऑफ मोडवर फिरवून घेऊ शकता. तर हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आणि बघा मी इथे एक खलबत्ता घेतला होता. तर त्याला वापरून धुतला की काय होतं, गंज चढतो. तर ह्यावरती मला काही उपाय असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण मला मग तो वापरात येत नाही. त्यामुळे मला कमेंटमध्ये नक्की सांगा ह्याच्यावर काही उपाय असेल तर. आता आपले शेंगदाणे थंड झालेत, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. आणि ऑन ऑफ मोडवर हे जाडसर असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. जास्त बारीक करून घ्यायची नाही चटणी, जाडसरच ठेवायची, म्हणजे छान खाताना क्रिस्पी लागते. तर तयार झाली आहे बघा आपली चटणी. मार्केटमध्ये पण भेटते, ती पण अशीच असते, असाच तेलकटपणा वगैरे त्याला असतो. तर तयार झाली आपली चटणी. ही तुम्ही जेवणासोबत तोंडी लावू शकता, चपाती भाकरीसोबतही खाऊ शकता. आणि लहान मुलांच्या डब्यासाठी पण छान आहे. पण आता सुट्ट्या लागले तर उन्हाळ्यामध्ये पण खायला काहीतरी लागतं जेवणासोबत, त्यामुळे ही चटणी तुम्ही बनवून ठेवू शकता आणि मुलांना जेवणासोबत देऊ शकता. हे आपण 15 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो. आणि रेसिपी ही आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन सिंपल टेस्टी रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.